चला आपण मॅच मध्ये जाऊया. इथे काय घडलंय, नो मॅच साईडला चेंडू जरूर उडवलाय, कारण प्रथमतः इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण जरूर होत असताना आपण पाहतोय. बघता बघता कुठेतरी दडपण आणि प्रेशर हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतं आणि नक्कीच करेलेवाडी टीमची अजून खेळायची इच्छा आहे, परंतु कदाचित मॅचमध्ये संघ पूर्ण आहेत या कारणास्तव कदाचित थोडंसं दडपण, परंतु उद्या किंवा परवाच्या दिवसामध्ये जर संघ जर येत नसतील तर नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आम्ही. इथे काय घडलंय, घनघन वाजे घंटा, कितना प्यारा कंटा देके गोलंदाज ने उखाड़ दिया बैट्समैन का डंडा. बॅक टू द पॅव्हलियन. द फर्स्ट खेळाडू बाद झाला तो मात्र आसरे टीमचा, ज्याचं नाव आहे बालू. बॅक टू द पॅव्हलियन. आणि सागर करेलेवाडी टीम 1 नंबर केक आणला. तो केक संपलाय तरी अजून आम्हाला वाटतं की हा केक परत हवा आहे. फ्रूटचा केक मस्त फ्रूटचा केक होता आणि अतिशय चव आगळी वेगळी त्यामध्ये जेली वापरली होती. टेस्ट एकदम लाजवाब. यस, पहिला खेळाडू बाद झाला. 4 ओव्हरचा सामना. पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर बालू बाद झाला, त्यानंतर सुनील आणि जयदास या 2 खेळाडूंवरती आता संघाची जबाबदारी जरूर आहे. टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ 3 या धाब्यांवरती, अर्थात 3 धाबा झाल्या का 2? पहिली सिंगल नंतर 2 लिहून नंतर लोचा होते ना. यस, डेफिनेटली 3 धाबा कंप्लीट झाल्यात आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज, बट स्टार्ट ऑफ द बॉलर पंतांच्या डाव्या साईडनं जरूर आपल्याला पाहायला मिळते, ज्याचं नाव आहे जयदास. बॅट्समन समोर. यावेळेस फटका फसलाय, बॅटचा टॉप एज आणि इथे एसटी रक्षकानं पकडलाय झेल. आणखीन एक धोक्याची घंटा वाजतोय आसरा टीमच्या खेळाडूंचं. आणखीन एक खेळाडू बाद झाला, ज्याचं नाव आहे जयदास. बॅक टू द पॅव्हलियन. काय लाजवाब ज्या प्रकारे गोलंदाज ओमकारला, ज्या प्रकारे गोलंदाज ओमकारला गोलंदाजी करायची होती ती गोलंदाजी होत असताना जरूर आपण पाहतोय. कुठंतरी सेन्सिटेबल क्रिकेट आणि दडपणमय क्रिकेट हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आसरा संघ म्हटलं तर आणखीन एक धक्कादायक चेंडू आलाय. म्हणजे कुठेतरी दडपणमध्ये खेळत असताना महत्त्वाची गोलंदाजी करत असताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय. यस, द बॅट्समॅन, नवीन बॅट्समॅन सध्याच्या स्थितीमध्ये विनोद मात्र उतरला आहे, परंतु ओमकारचं कौतुक करावं लागेल. एका बाजूला आपण सुनील या खेळाडूला पाहतोय. सुनील म्हटलं तर स्ट्राईक एंडला उभा तो जरूर आहे, नॉस्क एंडला उभा जरूर आहे, परंतु स्ट्राईकवरती विनोद गेलाय. या विनोदला यस, डेफिनेटली एका षटकाचा वादली गेम संपलाय आणि एका षटकामध्ये 2 गडी बाद झालेत. मात्र टोटल 3 धाबा इथे स्कोर बोर्डवरती उभारल्यात. हे मात्र नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. म्हणजे काय गोलंदाजी. मी तर म्हणे या मैदानावरती अनेक वेळा पलसदरी संघ खेळला असेल. या अर्थात असं म्हणतात ना की या मैदानाचा सराव पुरेपूर या पलसदारी टीमच्या खेळाडूंना जरूर असेल, कारण ज्या ज्या वेळेला मी या मैदानावरती खेळलो त्या त्या वेळेला आपण किरण पवार हे नक्कीच पंचांच्या भूमिकेत दिसत असतात, परंतु यावेळेस मी तर म्हणेन की संघामध्ये खेळत असताना जरूर आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाजी दुसरी हातामध्ये घेतली जरूर, परंतु ज्या प्रकारे ओमकारनं गोलंदाजी केली 3 धाबा खर्च केल्यात, मात्र आसरे टीमला थोडंफार दडपणमध्ये आणलाय. किरण गोलंदाजी मार्कवरती आपण किरण पवारला पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. यावेळेस प्रहार चढवलाय पहिल्याच बॉलवरती. किरणच्या आलाय मात्र मोठा दणका. हा चेंडू गेलाय. आता पाणी उडलं म्हणजे चेंडू पाण्यामध्ये गेलाय आणि नक्कीच षटकार आलाय आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ 9 या धाब्यांवरती जरूर जाऊन पोहोचलाय. अर्थात मित्र म्हणेन सुनीलच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं कुठंतरी आपल्याला दडपण पाहायला मिळते.
किरण पुन्हा एकदा स्ट्राइक एंड रिव्हर्स स्लिप, क्या बात आहे, सफल झाला आहे. परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे. लगी तो घात ना लगी तो बरबाद, म्हणजे या फटक्याचं नाव काय तर यड झवा फटका. लागला तर आपला, न हुकला तर त्यांचा, असा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी थोडंफार दडपण आलं होतं. एक धाव आली जरूर आणि या एका धाब्याच्या मदतीनं टोटल 10 धावसंख्या डिपेंड झाल्या जरूर. दरम्यान कालच्या दिवसामध्ये कदाचित भातान संघ एक मजबूत संघ आहे आणि नक्कीच इथे बॉल उडवलाय. मी तर म्हणेन डेफिनेटली इथे चेंडू गेलाय, तो सीमा पार सुनीलच्या बॅटमधनं निघालेला, विनोदच्या बॅटमधनं निघालेला हा आसरा संघाला अजून एक मोठा फटका आलाय. आणि या षटकाराच्या साह्यामध्ये टोटल धाब्यांचा डिपेंड मैखेल पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. डेफिनेटली 16 धावा कंप्लीट झाल्यात. चला आपण विनंती करूया गुलसुंद टीम आणि कोंडाणे टीम, आपण आला असाल तर नक्कीच आयोजकांची संपर्क साधून आपली उपस्थिती नोंदवायची आहे. अन्यथा इथे करलेवाडी टीम उपस्थित आहे. हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका आलाय विनोदच्या बॅट मधनं. चेंडू जाईल आउट ऑफ पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचतात. 22 धाबा, क्या बात आहे. आता किरण पवारला पूर्णमध्ये दडपणीमध्ये आणलाय. संघाची दुसरी गोलंदाजीचा भार आपल्या डोक्यावरती असत असताना यावेळेस पुन्हा एकदा प्रहार चढवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय घडलंय, झेल पकडणं याला म्हणतात हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया, ये तो साला गमचा हो गया. चेंडू हाथा में पड़ गया था. ओके दादा, उपस्थिती दाखवली. कदाचित जुने जाणते खेळाडू असतील, त्यांचा आम्ही दर्जा बघितला. गुलसुंदे संघाने आपली उपस्थिती दाखवली, परंतु आपण कोंढाणे टीमला विनंती करूया. दरम्यान ओव्हर क्रमांक दुसरा संपलाय, पण गोलंदाज अतिशय चांगला प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजाला साथ मिळणं ती क्षेत्ररक्षकांची खूप इम्पॉर्टंट आहे. ती साथ मात्र मिळत नाही. अशा रीतीनं ओव्हर क्रमांक दुसराही संपलाय आणि 2 षटकामध्ये टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ आपण पाहिला तर 24 धाबा, 24 रन्स, बट 2 विकेट इज लॉस टीम आसरे टीम. आसरे टीमला याच मैदानावरती गेल्या महिन्यामध्ये, कदाचित याच महिन्यामध्ये असो किंवा गेल्या महिन्यामध्ये जरूर आम्ही पाहिलं होतं, चांगला परफॉर्म केला होता. यावेळेस मी तर म्हणेन आणखीन चांगला परफॉर्म करण्यासाठी तो उतरलाय जरूर. पलसदारी टीम, किरण आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवा निवृत्ती. परंतु इथे विनोदच्या बॅटमधनं चेंडू खेळला, सुनीलच्या बॅटमधनं चेंडू खेळला होता. डिप्स क्रीडा क्षेत्रामध्ये कुठेतरी दडपण आणि प्रेशर हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये जाणून घेतलं. निवृत्त मात्र अतिशय चांगला परफॉर्म दाखवतोय, पण किरणही चांगला परफॉर्म दाखवला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या किरणला साथ देत नाहीये. गोलंदाजाला प्रत्येक क्षेत्ररक्षकाची साथ असती तर गोलंदाज अतिशय चांगला परफॉर्म करेल. यावेळेस फटका फसला, बॅक टू द फिल्डर. परंतु इथे काय घडलंय, हो, अशा जर प्रकारची चुक्या केल्यात पलसदारी टीमनं तर आल्या ज्या आपल्या गाड्या इथे बंद करून पार्किंगला लावल्यात ना, त्या परत चालू करून जावं लागेल. कारण बऱ्याच चुका झाल्यात का दोन्ही खेळाडूंना बरेच जीवदान मिळालेत. 4 कॅच ड्रॉप केल्या, म्हणजे आतापर्यंत 4 झेल सोडले गेलेत. म्हणजे 4 ते झेली टिपले असते तर 4 खेळाडू आणखीन बाद झाले असते. बरं, तो आणखीन आता प्रेशर, आता बाद चेंजिंग झाली. अशा रीतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ आपण बघितलं ना तर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंतचा प्रवास आहे 28 धाबा, 26 धाबा, म्हणजे याच्या आधी 24 होत्या, त्यानंतर आलेल्या 2 आणि त्यानंतरच्या
नक्कीच थोडंफार आलेलं दडपण आलेलं प्रेशर हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जाणून घेतलं आहे. परंतु पुन्हा एकदा विनोद स्ट्रायक एंडला उभा जरूर आहे खेळाडू. स्लोवर पद्धतीचा बॉल बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं खूप गरजेचं आहे. परंतु काही वेगळंच प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहिलं तर कुठेतरी कमबॅक केलं निवृत्त या गोलंदाजानं. कारण याच्या आधीही कदाचित विनोदचा त्यानं झेल उडवला होता, पण तो जज करायचा आलेला नाही आहे. दरम्यान पुढचा बॉल यावेळेस स्लोवर पद्धतीचा बॉल. मी तर म्हणेन की चेंडू उडवलाय, तो हिट सीमारेषा पार आलाय, मात्र दर्जेदार बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. 32 धाबा, 32 रन्स, बट 2 विकेट इज लॉस आसरे टीम. दरम्यान निवृत्त यांचा नेक्स्ट बॉल विनोदसाठी. पुन्हा एकदा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क काहीसा ठकताना आवाज आला. परंतु मी तर म्हणेन की कुठेतरी यावेळेस बॅट्समन हा फंबेल झाला. दर्पण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये हे जरूर आपण जाणून घेतलं होतं. टोटल धाबा आहेच त्या तीरावरती थांबवल्यात, त्यामध्ये 32 धाबा. मात्र अजूनही या ओव्हरमधील काहीसा चेंडूंचा खेळ अतिरिक्तता बाकी जरूर आहे. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं हे दादा खूप गरजेचं होतं. परंतु ओव्हर क्रमांक तिसराही संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल आपण पाहिलं तर आसरे टीम आपला प्रवास आतापर्यंत पोहोचलाय तो मध्येच 32 धाब्यांवरती. पहा 2 ओव्हरमध्ये आपण विचार केला तर 11 धाबा आल्यात एका ओव्हरमध्ये, कदाचित 10 धाबा. म्हणजे अशा रीतीपूर्वकाचा आपला प्रवास हे जरूर आहे आणि तो प्रवास मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जाणून घेतो आहे. यावेळेस चेंडूला उडवला. ओहो क्या बात आहे, फटका साजलाय तो मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा आलेला मात्र दमदार षटकार. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. यस, ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूच्या संपर्कात येणं हे खूप गरजेचं आहे. परंतु कुठेतरी वेगळंच प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहिलं तर कमबॅक झाली आणि आज प्रकाश दादांचं बर्थडे सेलिब्रेट जरूर आपण पाहिलं. जवळपास बरेच केक मिळतील आता, एक तर खायला आपण, पण तू घरी घेऊन येतील ते वेगळे असतील. म्हणजे अशा रीतीपूर्वकाने आपण जर काही विचार केला तर कुठेतरी कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. आणि 29 धाबा इथे स्कोर बोर्डवरती, 39 धाबा इथे स्कोर बोर्डवरती उभारल्या जरूर. 39 रन्स बट 2 विकेट इज लॉस. परंतु आसरे टीमचे खेळाडू मी तर म्हणे की अतिशय दडपणमध्ये खेळत असतात, पण तो अतिशय महत्त्वाची खेळी त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. विनोद पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज झाला आहे. ज्या विनोदच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 4 छक्के आलेत, ज्या सुनीलच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 2 छक्के आलेत, अशा रीतीनं 39 धाबा. यस, डेफिनेटली इथे काय घडलंय, पंचांचा इशारा बोट आकाशामध्ये आलाय. बॅटकटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला ज्याचं नाव आहे विनोद. बॅक टू द पॅव्हलियन. पंच पाहिजेत की बॅटकट. यस, डेफिनेटली लेग बायच्या स्वरूपात मिळालेले हे विकेट आहे आणि कुठेतरी आता दडपण आलंय, प्रेशर आलंय. हे प्रेशर मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अतिरिक्तता बाकी आहे आणि त्या 2 चेंडूवरती किती धाबा जमावल्या जातील हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान सतीश हा खेळाडू उतरलाय जरूर. एका बाजूला सुनील तर एका बाजूला विनोदची जागा भरून काढण्यासाठी सतीश आला. 10 ते 12 पावणाचा रनअप आहे. 2 चेंडूंचा खेळ अतिरिक्तता बाकी आहे. पळसदारी विपक्ष आसरे या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आल्याला प्रहार चढवलाय, परंतु हा बॉल जाईल सीमा रेषा पार
आलाय मात्र दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं मी तर म्हणेन सतीशनंही दाखवलंय की हम भी किसी से कम नाहीये. षटकार ठोकलाय. आल्या षटकार ठोकल्यानंतर टोटल 45 धाबा आसरे टीमच्या स्कोर बोर्डवरती उभारल्या जरूर. दुपारचं सत्र ओलांडलंय आणि या दुपारच्या सत्रामध्ये हे दोन खेळाडू वातावरणात थंड वातावरणात गरम होण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय. कारण थंडीचा प्रभाव एवढा वाढलाय की अजूनही आपल्याला धुकं दिसतोय. यावेळेस शेवटचा बॉल फटका फसलाय. नो मॅन्स लाईन चेंडू जरूर आहे. एक पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी खेळाडू सतीशला मात्र कमी पडावं लागलं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 47 धाबा स्कोर बोर्डवरती उभारल्यात. 48 धाब्यांचं आव्हान आहे. 48 धाब्यांचं लक्ष्य आहे ते मात्र पलसदारी संघाच्या खेळाडूंच्या विरोधात. प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला किमान 12ची सरासरी गाठावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3च धाबा होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ते 12 चेंडूमध्ये फक्त गेल्यात त्या 6 धाबा आणि फक्त 2 ओव्हरमध्ये आल्यात त्या मात्र 41 धाबा. अशा रीतीपूर्वकाने आपण जणू काही विचार केलं तर पलसदारी टीमला येणाऱ्या 24 बॉलमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये अर्थात प्रत्येक बॉलला 2-2 धाब्यांची गरज आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धाब्यांचं टार्गेट आहे. तर आपल्या 48 धाबा सहजरित्या पूर्ण होऊ शकतील. आसरे टीम चला आपण लगेच रवाना व्हायचं आहे. पुढची मॅच आपला भेटेला नक्कीच कोंढाणे टीम आणि एका बाजूला गुलसुंदे टीम. दोन्ही संघाच्याच खेळाडूंना जरूर आमची विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. पुढची मॅच आपल्या भेटीला जरूर येईल. पाहते कदाचित गुलसुंदे टीमनं आपली उपस्थिती दाखवली आहे परंतु कोंढाणे टीमच्या खेळाडूनं आपली उपस्थिती दाखवलेली नाही आहे. एखादा खेळाडू आला असेल तर आपण टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. टॉस उडवून आपल्याकडे इनिंग बाकी आहे. अजून इनिंगच्या आधी खेळाडू आपले येणं खूप गरजेचं आहे. एका बाजूला कोंढाणे टीम आहे तर दुसऱ्या बाजूला गुलसुंदे टीम. चला आसरे टीम ड्रेस कोट खऱ्या तर ड्रेस टी शर्ट कोट हे कंपल्सरी आहेत. तुम्ही आपण ट्रॅक कुठल्याही कलरची घालू शकाल परंतु टी शर्ट हे महत्त्वाचे आहेत. आणि नक्कीच चला लाईनअप करून जाणं लाईनअप करून येणं हे खऱ्या अर्थानं आपल्याच आदिवासी समाजामधली शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं पालन नक्कीच केलं जातं आहे. ज्या बेलीला पनवेल आणि उरण प्रीमियर लीग झाली होती विठ्ठल रखमाई मैदान ओवले या मैदानावरती आणि नक्कीच आमचे गुरुवर्य महेशदादा म्हात्रे यांच्या मुखातनं एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ना प्रकारची ती आता महत्त्वाची ठरली. म्हणजे ते नियम क्रिकेटमध्ये लागलेले नियम हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या स्थितीमध्ये काही क्षणात आपल्याच आदिवासी समाजामधली रायगड प्रीमियर लीग ही नक्कीच येईल कारण यस पुढच्या हप्त्यामध्ये कदाचित ऑप्शन असेल आणि धमाका स्पेशल 2025 असेल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नाईट स्पर्धा रायगड प्रीमियर लीग नाईट स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये कदाचित आपल्याच आदिवासी समाजामधला एक बेस्ट क्षेत्ररक्षकाची बिभोरचना करत असताना माथेरान टीम संघाचा एक स्टायलिश खेळाडू अजय बसमा बाईक विनर ठरला होता. म्हणजे कुठेतरी आपला समाज पुढे जातोय आणि खऱ्या अर्थानं जवळपास आपण जणू काही विचार केला ना तर चांगला परफॉर्म दाखवणं हे खूप गरजेचं आहे. चला कोंढाणे टीम आणि गुलसुंदे टीम आपण टॉससाठी यायचं. हे कोंढाणे टीमचा कर्णधार इथे आलाय. गुलसुंदे टीम इथे एक दादा येऊन गेलेत आपली उपस्थिती दाखवलीत परंतु गुलसुंदे टीम आपल्याला मी विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. कोंढाणे टीमचा इथे कर्णधार इथे खेळाडू उपस्थित आहे.
गेम स्टँड आणि गेम ऑन. 48 धाब्यांचा टार्गेट पार पाडण्यासाठी एका बाजूला किरण पवार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो या प्रमोद पवार. ही दोन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 10 ते 12 पावणाचा रणअप आहे आणि पंचांच्या डाव्या साईडनं मारा करणारा 48 धाबा रोखेल का. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती जयदास. यस, पहिलाच बॉल इज नो बॉल. इथे काय घडलं आणि नक्कीच कदाचित स्किट ओलांडले असावी. उघड्या डोळे बघा नीट, कारण पुढचा बॉल असेल पंच फ्री हिट. यस, डेफिनेटली आपण पाहिलं फ्री हिटचा बॉल तोही किरण पवारसाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. फ्री हिटचा बॉल लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये सुटलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झालाय फर्रार, तोही मात्र दन 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 करीत गेला. हा बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं कुठेतरी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सौंदर्याचं प्रतिबिंब हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 5 धाबा कंप्लीट जरूर झाल्यात, परंतु इथे आपण विचार केला ना तर या रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये की कर्जत येतो तुमचं कर्जत तालुक्यामध्ये नैसर्गाच्या कुशीमध्ये बसले एक वर्णे गाव आहे आणि त्या वर्णे गावामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय मैत्री चषक आपल्याला होत असताना पाहतोय. यावेळेस फटका खेचलाय किरणच्या बॅटमधनं चेंडू. नक्कीच इथे काय घडलंय, पकडलाय झेल, मात्र किरण पवारचा संपलाय खेळ. ज्याच्यावरती होता आपल्या टीमचा विश्वास तो मात्र विश्वासघात करणारा खेळाडू आपण किरण पवारला पाहतोय. दरम्यान प्रेशर आणि दडपण जरूर होता, अटॅक करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पलसदारी टीम संघाचा पहिला खेळाडू बाद झालाय ज्याचं नाव आहे किरण पवार. इथे प्रेशर आलं होतं, इथे प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जरूर होतं, कारण क्रिकेटमध्ये प्रेशर नसेल तर क्रिकेटही नसेल. कारण बऱ्याच ठिकाणी म्हणतात की असं म्हणतात ना क्रिकेटचा खेळ असा आहे, बट आय थिंक नॉट इन पॉसिबल इज क्रिकेट. कारण हा खेळ आपल्याला जर पॉसिबल करायचा असेल तर त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी जी प्रॅक्टिस महत्त्वाची असतं ती प्रॅक्टिस मात्र खूप इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये. पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर आलेलं प्रेशर, आलेलं दडपण मात्र पलसदारी टीमच्या खेळाडूंवरती. कोंडाणे टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे, गुलसुंदर टीम. चला आपण दोन्ही कॅप्टन आलेत, नक्कीच आपण आज बर्थडे बॉय म्हणजे स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण प्रकाशजी यांच्या शुभातून टॉस होताना पाहतोय. कोंडाणे टीमनं टॉस जिंकला आहे. जो काही आपला निर्णय असेल लगेच आपण आमच्या कानापर्यंत सांगायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली लगेच इनिंग ही मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण उतरायचं आहे. धावफलकावरती धाबा आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धाबा आल्यात, 1 विकेट. यस, ग्राउंड फिल्डिंगचा निर्णय जरूर घेतला. डाव्या हाताचा खेळाडू ऑफ फील्ड जोरात आहे. यस, डेफिनेटली इज नो बॉल. कारण यस, डेफिनेटली आपण जातो मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक पहिला संपला आहे. मी तर म्हणेन की जयदासनं थोडंसं दडपण आणि प्रेशर होतं, या कारणास्तव कदाचित 18 धावसंख्या खर्च केल्या. परंतु पुढचा बॉल फेकण्यासाठी विनोद या विनोदला आपल्या ओव्हरमध्ये 10 धावा रोखायचे आहेत. परंतु बॅट्समन प्रमोद आणि ऋषभला कदाचित त्याच प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धाबा ठोकायचे आहेत. परंतु पहिलाच बॉल कुठेतरी गुडलँड स्पॉटिंग, त्यानंतरचं आलेलं प्रेशर, दडपण हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जाणून घेतलं आहे. आता मात्र कमबॅक केली आहे गोलंदाजानं आणि कमबॅक मात्र मैदानाच्या आतमध्ये ही अतिशय महत्त्वाची, पूर्णपणे महत्त्वपूर्वक असतं. आणि इथे मात्र विनोद पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाज तयारीला जरूर लागला आहे की पुढचा बॉल आपल्याला रोखायचा आहे, पुढचा बॉल आपल्याला कमीत कमी धावपळकेचा थांबवायचा आहे. अर्थात 17 बॉलमध्ये 30 धाब्यांची गरज आहे. यास डेफिनेटली सन्मान दाखवला आहे. गल्लीबाउंड क्षेत्रामध्ये अंतिम क्षण आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये काहीसा क्षणभर चेंडू रेंग रेंग जरूर करत होता,
परंतु त्याच रेंगरेंग करणाऱ्या चेंडूवरती मिळालेली एक धाव आणि एका धाबेचा मिळालेले समीकरण मी तर म्हणेन की दोन्ही संघामध्ये अतिशय चांगली लढत होत असताना आपण पाहतोय. एका बाजूला पलसदार टीम यावेळेस जेवढ्या धावा खर्च केल्या त्या तेवढ्या धावांपेक्षा एक धाव आपल्याला जास्त वेळ जास्त काढायची आहे आणि नक्कीच आसरा संघ त्याच 48 धावा रोखण्यासाठी प्रयत्न जरूर करतोय. एक आली जरूर एका धावेच्या मदतीने टोटल धावेंचा डिपेंडमेंट खेळ 19 धावेंवरती जाऊन पोहोचलाय. आता 16 बॉलमध्ये 29 धावेंची गरज आहे. रिषभ सारखा खेळाडू यस डेफिनेटली रिषभच्या बॅटमधनं चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे कारण सेट झालेला खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 3 षटकार आलेत. हाही षटकार आलाय मात्र कदाचित आपल्या संघाचा धावता फलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. 25 रन्स अर्थात 25 धाबा. मात्र एक खेळाडू किरण पवार बाद झाल्यानंतर आलेलं प्रेशर आलेलं दडपण पुरमद आणि रिषभ या 2 खेळाडूंवरती. दरम्यान विनोदला मात्र कमबॅक करता येईल का कारण तो कमबॅक मात्र खूप इम्पॉर्टंट असेल आपल्या बाजूला. या डेफिनेटली ऑफस्टम्पचा बॉल सोडून दिला होता बॅट्समननं परंतु इतका ऑफस्टम्पच्या बाहेरनं चेंडू गेलाय की लगेच खेळाडूचा इशारा अर्थात पंचांचा इशारा आलाय इज वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीनं टोटल 26 धावा जाऊन पोहोचल्यात. 48 धाब्यांमधून 26 आल्यात म्हणजे अजूनही जणू काही 24 धाब्यांची गरज आहे. यावेळेस प्रहारचा डबलाय चेंडू थांबणार नाही. चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड यस चौकार कारण हॉलंडर्स आहेत तिथे त्यांना दर्शवलाय कारण तो चेंडू आणण्यासाठी गेला होता. चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्यानं टोटल धाबा 4 न पुढे सरतील. 30 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात. चेक केला आहे दादा मला माहिती आहे प्रेशर असतं क्रिकेटमध्ये कारण आपण विचार केला ना की चुक्या होतात. ज्या प्रकारे सरदार रंग बदलतं त्या प्रकारे क्रिकेट रंग बदलत असतं. यावेळेस पुन्हा एकदा रिषभच्या बॅटमधनं काय क्लासिकल फटका खेळलाय परंतु हा चेंडू जाईल आउट ऑफ सीमा पार. रिषभच्या बॅटमधनं आणखीन एक आलेला मोठा फटका. टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. बघता बघता धावा फलकावरती धावा झाल्यात 38 म्हणजे अजून 36 म्हणजे अजूनही आपल्याला 22 धाब्यांची गरज 12 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट अप लाईनचा बॉल ऑन साईडला उडवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी अवघ्या चेंडूवरती मिळत आहे ते फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाब्याच्या मदतीने टोटल आपण विचार केला तर 36 आकडा 37 या धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. मात्र ओव्हर क्रमांक दुसराही संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धाबा म्हणजे आता मात्र समीकरण बदलवलं जाईल. आता 12 चेंडूमध्ये 11 धाब्यांची गरज आहे. 48 धाब्यांचा टार्गेट आहे आणि तो 48 धाब्यांचा टार्गेट पार पाडण्यासाठी इथे पूर्णपणे लढलं जातोय पूर्णपणे दबाव झाला जातोय. आता येणाऱ्या काहीसा चेंडूमध्ये काहीसा धाब्यांची गरज आहे म्हणजे 11 धाब्यांची गरज आणि तेही 12 बॉलमध्ये हे डिपेंड खेळ आता उरलाय आणि कुठेतरी दडपण आणि प्रेशर जरूर आलाय. कंप्लीट आपल्याला करायचे आहेत 11 ते हे 12 बॉलमध्ये. मात्र ते 11 धाबा कंप्लीट होतील का धनंजय परंतु फुलटॉस बॉल ट्रॅप करण्याचा प्रयत्न प्रेशरमध्ये आहे गोलंदाज. इथे पंचांकडनं इशारा आलाय एज वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या मदतीने धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे गेलाय जरूर 38 या धाब्यांवरती. मात्र 10 धाब्यांची अजूनही गरज आहे तेही 12 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा ऑफस्टम्पचा बॉल परंतु इथे सोडलाय आणि पंचांचा इशारा आलाय इज वाईट बॉल वाईट प्लस 1 अशा 2 धाबा मिळतील आणि 2 धाबेच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय.
40 धाबा कंप्लीट झाल्यात, मात्र अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 8 धाबा काढण्यासाठी आणि 12 चेंडूमध्ये 8 धाबा रोखण्यासाठी मात्र गोलंदाज धनंजयनं प्रयत्न जरूर केलं होतं, परंतु प्रयत्न थोडासा अपयशाचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस प्रहारचा डबला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे काय घडलंय, चेंडू गेला आहे बालूच्या हातातनं सुटल्यानंतर. कारण बालूनं प्रयत्न केला होता उंचीचा चेंडू, हातामध्ये चेंडू पडल्यानंतर आलेला हा नशिबाचा षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं मी तर म्हणे की टोटल धावेंवरचा डिपेंडमय खेळ अर्थातच 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. मात्र 2 धाब्यांची गरज आहे. यास 2 धाब्यांची गरज असताना इथे मात्र चेंडू सुटलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय. तो वाईट +4 म्हणजे अशा रीतीनं नक्कीच चला चेंडू मागच्या दिशेला जो गेलाय तो लगेच मैदानाच्या आतमध्ये उडवायचा आहे. दोन्ही संघांचं आपण हार्दिक स्वागत करूया. एका संघाला पुढच्या बाटलीसाठी हार्दिक अभिनंदन आणि एका संघाला पुढचं मैदान आपण गाजवणार यासाठी तुमचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चला गुलसुंदे टीम खऱ्या अर्थानं, कारण त्यांनाही आता वाटलं असेल की हा दादा एवढ्या लांब कसं काय येतोय. हे आहे प्रकाशजीचं प्रेम आणि खऱ्या अर्थानं आपल्याच आदिवासी समाजानं गल्लीतून उचलून या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये गेलो, त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये गेलो, त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 4 जिल्ह्यामध्ये जवळपास बरीच मैदानं बघितलीच. आतापर्यंत 154 मैदानाचा प्रवास आहे आमचा. परंतु इथे जाऊया आपण पुढच्या मॅचकडे. दोन्ही संघ अतिशय चांगला परफॉर्म दाखवला आणि एका बाजूला गुलसुंदे टीम आणि एका बाजूला आपण पाहिलं तर कोंढाणे टीम, या 2 संघांमध्ये आता लढत होणार आहे. परंतु कोंढाणे टीमनं संघानं टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा त्यांना निर्णय घेतला आहे. चला आपली संपूर्ण टीम इकडे यायचं आणि लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे.